प्रश्न क्रमांक पहिला आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित आहे? तर सगळ्यात पहिले आपण हरितगृह वायू म्हणजे काय, तर जे वायू पृथ्वीचे तापमान वाढवण्यास मदत करतात त्या वायूला हरितगृह वायू असे म्हणतात. उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, त्यानंतर मिथेन, त्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन, त्याला CFC म्हणतो, जे फ्रीजमध्ये आढळते. तर हे सगळे हरितगृह वायू आहेत. तर मानवनिर्मित हरितगृह वायू म्हटलं तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 क्लोरोफ्लोरोकार्बन, ज्यालाच आपण CFC म्हणतो, हे एक मानवनिर्मित हरितगृह वायू आहेत. जो मिथेन आहे, मिथेन पण हरितगृह वायू आहे, पण तो नैसर्गिक आहे. त्याचा फॉर्म्युला काय, CH4. त्यालाच आपण मार्श गॅस म्हणून ओळखतो. पुढचा प्रश्न आहे बघा, परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली? तर परिसंस्था ही संज्ञा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 A. स्टॅनले यांनी सर्वप्रथम वापरली. पुढचा प्रश्न आहे, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर ओझोन वायूचा थर हे जे आपल्याला सूर्यापासून UV रेज आहे, म्हणजे जे अल्ट्राव्हायोलेट किरण आहे, त्याच्यापासून रक्षण करण्याचे काम ओझोन वायू करत असतो. ओझोनचा फॉर्म्युला जर विचारला तर O3 हा ओझोनचा फॉर्म्युला आहे. तर ओझोन वायूचा थर हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 स्थितांबर ह्या थरामध्ये आढळतो. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा संमत करण्यात आला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सप्टेंबर 1972 या सालामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा हा संमत करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक वारसा स्थळाशी संबंधित सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे? तर जागतिक वारसा स्थळ सर्वाधिक खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 इटली या देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, वनसंवर्धन हे प्रत्यक्षरित्या चे सुद्धा संवर्धन असते. तर वनसंवर्धन हे खालीलपैकी मृदा, पाणी, प्राणी म्हणजे वरीलपैकी सर्वचे संवर्धन असते. कारण जर आपण झाडे वाचवली तर त्यामुळे मृदा वाहून जाणार नाही, पाणी जमीन धरून ठेवेल आणि प्राण्याचे सुद्धा त्याचे संवर्धन होईल. म्हणून वरीलपैकी सर्व हे आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू ऑक्सिजनचा क्षय करण्यासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरतो? तर खालीलपैकी ऑक्सिजनचा क्षय करण्यासाठी म्हणजेच जे ऑक्सिडेशन असते, तर ते ऑक्सिडेशन रोखण्याचे काम कोणता वायू करतो असा प्रश्न आहे. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन वायू, ज्याचाच फॉर्म्युला काय तर N2, हा वायू ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो. म्हणजेच आपण जर चिप्सचं पॅकेट पाहिलं तर चिप्सच्या पॅकेटमध्ये जी हवा असते, तर ती हवा नायट्रोजन हा वायू त्याच्यामध्ये असतो, कारण तो त्या चिप्सचे ऑक्सिडेशन होऊ देत नाही. जर ऑक्सिडेशन झालं तर ते रॅन्सिडिटी होते, म्हणजे ते रॅन्सिड होतात. त्यामुळे नायट्रोजन वायू हा त्याच्यामध्ये भरला जातो. पुढील प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे?
तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश हे राज्य भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, युनायटेड नेशनने खालीलपैकी कोणते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 2002 हे वर्ष युनायटेड नेशनने पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरे केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, अन्नजाळी म्हणजे काय? तर अन्नजाळी म्हणजे काय? तर अन्नजाळी हे एक विविध अन्न साखळीचे एकत्रीकरण आहे. जर अनेक अन्न साखळ्या एकत्रित आल्या तर त्याला अन्नजाळी असे म्हणतो. अन्न साखळी म्हणजे काय? तर समजा इथे गवत आहे, तर गवताला कोण खाते? गवताला समजा हरिण खाते, तर हरिणाला कोण खाते? तर हरिणाला वाघ खातो. वाघ म्हणजे हे काय झाली? एक अन्न साखळी झाली. पुढील प्रश्न आहे, प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 कीटक, जे कीटक प्रजाती आहे त्यांची संख्या जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. जर कीटक हे सगळे आर्थ्रोपोडा या संघामध्ये येत असतात. पुढील प्रश्न आहे, ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले? तर ओझोनचे छिद्र हे ओझोन हे आपल्याला जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे त्याच्यापासून संरक्षण मिळते. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 1985 साली ओझोनचे छिद्र हे सर्वप्रथम आढळले होते. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये पाऱ्यांच्या संचयनामुळे डॅश डॅश हा रोग होतो. जर पारा म्हणजे काय? तर मर्क्युरी. तर मर्क्युरी म्हणजे पाराच्या संचयनामुळे खालीलपैकी मिनामाटा हा रोग मनुष्यास होतो. पुढील प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रिक कचरा डॅश डॅश येथे निर्माण होतो. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक कचरा हा निर्माण होतो. या प्रश्नामध्ये आपल्याला कन्फ्युजन वाटू शकते की याचं उत्तर बंगळुरू आहे बा, पण त्याचं उत्तर बंगळुरू नसून मुंबई हे आहे. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला? तर संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिले वन धोरण भारतात केव्हा अंमलात आले? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 1894 या साली पहिले वन धोरण भारतामध्ये अंमलात आले. पुढील प्रश्न आहे, डॅश डॅश हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे कारण आणि परिणाम दोन्ही आहे. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 दारिद्र्य हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे कारण आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचा परिणामसुद्धा आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत आहे? तर भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 जलप्रदूषण हा सर्वात कारणीभूत असलेला घटक आहे. पुढील प्रश्न आहे, सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्यांना काय म्हणतात? तर जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्यांना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 प्राथमिक भक्षक असे म्हणतात. तर आपण अन्न साखळी समजून घेऊ. तर सगळ्यात पहिले काय आहे? तर गवत आहे. तर गवत हे
जे सूर्य आहे तर त्या सूर्यापासून काय मिळवते, सूर्यप्रकाश घेते आणि आपले अन्न स्वतः तयार करते. तर गवतारा खाणारा कोण आहे, तर हरिण समजून जा. तर हरिण काय झाले, स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, पण ते गवतावर अन्नासाठी अवलंबून आहे. तर हरिण हा काय झाला, तर हरिण हा प्राथमिक भक्षक झाला. हरिणाला कोण खाते, तर हरिणाला समजून जा वाघ खातो. तर वाघ हा काय झाला, तर वाघ हा द्वितीय भक्षक झाला. जे समजा वाघ कोणत्या कारणाने मृत्यू पावला, तर त्याचं काय विघटक असतात, तर विघटक हे त्याचे विघटन करते, म्हणजे त्याचे विघटन होऊन तो पुन्हा मातीमध्ये मिसळला जातो. पुढील प्रश्न आहे, कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो, तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमध्ये ओझोनच्या थराचा ऱ्हास होतो. आपण आधीच पाहिलं क्लोरोफ्लोरोकार्बन हा काय एक हरितगृह वायू आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते व त्यामुळे आपला ओझोनच्या थराचा ऱ्हाससुद्धा होत असतो. पुढील प्रश्न आहे, पर्यावरण वन मंत्रालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले, तर पर्यावरण वन मंत्रालय हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 1985 या साली ते अस्तित्वात आले. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे, तर भारतीय वन संशोधन संस्था ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 देहराडून या ठिकाणी आहे. नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी म्हणून ओळखले जाते. मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी आहे. त्यानंतर महाराष्ट्राची ती राजधानी आहे. तर नवी दिल्ली ही आपली भारताची राजधानी आहे. पुढील प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो, तर सर्वांनाच माहीत आहे की ऑप्शन क्रमांक 1 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, मोटार वाहनांमध्ये डॅश डॅश प्रकारचे प्रदूषण होते, तर मोटार वाहनामध्ये खालीलपैकी प्राथमिक व दुय्यम या दोन्ही प्रकारचे प्रदूषण हे होत असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.